ह्याच्यामध्ये काय आहे, आता आपल्याला प्रत्येक वेळेला ओळखावं लागेल की अपोलोनियस थेरम काय आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीचा क्वेश्चन येईल की इन ट्रायंगल ABC इफ यम इज अ मिड पॉइंट, म्हणजेच काय, जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा यम हा मिड पॉइंट आहे. यम हा मिड पॉइंट आहे तर एम हे मीडियन आहे, हे लक्षात घ्या. यम जर मिड पॉइंट आहे तर मिड पॉइंटचा अर्थ काय होतो की ज्या लाईनवर हा मिड पॉइंट आहे त्या लाईनचे 2 इक्वल पार्ट झाले, म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट इक्वल झालाय, हा मिड पॉइंट आहे, म्हणजेच हा मीडियन आहे. एम ए किंवा ए एम हा मीडियन आहे. आणि त्यानंतर साइड ऑफ बीसी, बीसी वर तो मिड पॉइंट आहे. त्यात देन AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर, AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर, 2AM स्क्वेअर, 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. अशा पद्धतीचा टॉपिक आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. त्यासाठी गिवन मध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे ते लिहून घेऊ. गिवन मध्ये दिली आहे की ट्रायंगल ABC आहे, ट्रायंगल ABC आणि यम हा त्याचा मिड पॉइंट आहे. यम इज मिड पॉइंट, मिड पॉइंट ऑफ साइड BC, ऑफ साइड BC ही इन्फॉर्मेशन दिली, बस इतकी सफिशियंट आहे. त्यानंतर हे लिहू शकतो आपण की AD वर परपेंडिक्युलर आहे, AD हा परपेंडिक्युलर आहे BC वर, AD हा परपेंडिक्युलर आहे BC वर, बस. त्यानंतर प्रूव्ह काय करायचं आहे, हे करायचं आहे प्रूव्ह आपल्याला. AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर, हा टॉपिक प्रूव्ह करायचा आहे. चला आता प्रूव्ह करू. प्रूव्ह कसं करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 ट्रायंगल ओळखायचे. हा एक ट्रायंगल आहे, हा वाला एक ट्रायंगल आहे जो आहे ऑप्टूस अँगल ट्रायंगल, आणि हा दुसरा ट्रायंगल आहे तो आहे ॲक्यूट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलचं काम नाहीये. यामध्ये ऑप्टूस अँगल ट्रायंगल 1 आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल 2, ह्या 2 ट्रायंगलचं कंपॅरिझन आपल्याला लिहायचं आहे. याच्यासाठी नवीन फॉर्म्युला आपण आता बनवून राहिलो, ज्याच्यामध्ये इन ट्रायंगल AMB इज ऑप्टूस अँगल ट्रायंगल. आणि त्या कारणानं आपण काय करणार, जशी पायथागोरस थेरी लावतो ना आपण, पायथागोरस थेरम काय म्हणते, जर इथं 90 डिग्रीचा अँगल राहिला असता, इथं 90 डिग्रीचा अँगल नाहीये, पण इथं जर राहिला असता तर आपण काय केलं असतं की याच्या समोरची साईड जी आहे आपली हायपोटेनस, त्या हायपोटेनसचा काय केला असता, स्क्वेअर केला असता. तसंच इथंही करायचं, आपण AB चा स्क्वेअर करून टाकू इक्वल टू अदर 2 साईडच्या स्क्वेअरची ऍडिशन केली असती, म्हणजेच काय, BM चा स्क्वेअर, किंवा पहिले तो घेऊन घेऊ, AM घेऊन घेऊ, AM चा स्क्वेअर प्लस BM चा स्क्वेअर, हा केला असता. आणि आता नंतर काय करायचं, याच्यामध्ये नवीन आहे काहीतरी, ते म्हणजे प्लस. याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं आहे. कोणता टॉपिक प्लस करायचा आहे, तर हा टॉपिक आपल्याला प्लस करायचा आहे. आणि इनटू हा टॉपिक आपल्याला करायचा. हा टॉपिक का केला, कारण ह्या ट्रायंगलची हाईट आहे, ह्या ट्रायंगलची हाईट आहे, आणि त्या कारणाने त्या हाईट पासूनचा बेस घेतला. ज्या ठिकाणी हा टॉपिक घ्यायचा आपल्याला 2 म्हणून आणि हा टॉपिक घ्यायचा आपल्याला 1 म्हणून, कारण याची साईज काय मोठी आहे, याची साईज लहान आहे. अशा पद्धतीने याला लक्षात ठेवा. म्हणजे 2BM आणि इनटू, ह्या पॉइंट म्हणजे इनटूचं साईन किंवा इनटू देऊ शकतो, इनटू MD असा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवून द्या, ज्याच्यामध्ये आता आपल्याला इथून इथपर्यंत माहितीच आहे, इथून इथपर्यंत पायथागोरस थेरम नुसारच लिहिला. आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युल्यात नवीन क्रिएशन आहे, ज्याच्यामध्ये 2BM आणि इंटू 2MD या प्रकारे केला. हा ऑप्टूस अँगल ट्रायंगल आहे, हा आहे ऑप्टूस अँगल ट्रायंगल, म्हणून इथं ऍडिशनचं साइन दिलं. ह्या टॉपिकमध्ये हा टॉपिक काय केला, ऍड केला. जर ॲक्यूट अँगल ट्रायंगल राहील समोरचा, तेव्हा हा टॉपिक काय करायचा, आपल्याला मायनस करायचा आहे. ऑप्टूस अँगल हा मोठा असतो, त्या कारणाने ऍडिशन केली. ॲक्यूट अँगल हा लहान असतो, त्या कारणाने तिथं सबस्ट्रॅक्शन करायचं. चला, हा फॉर्म्युला झाला आपल्यापाशी. इथं टाकू 1 नंबर, त्याला आपण 1 नंबर.
त्यानंतर दुसरा ट्रायंगल पाहू, इन ट्रायंगल AMC, इन ट्रायंगल AMC इज एक्यूट एंगल ट्रायंगल. एक्यूट एंगल ट्रायंगल आहे. आता त्या ठिकाणी एक्यूट एंगल ट्रायंगल आहे म्हणून आपण काय घ्यायचा, हा वाला अँगल. ठीक आहे ना. आता काय हाच वाला अँगल घेतला आणि हा का नाही घेतला, याच्या वेळेला सुद्धा हा का नाही घेतला, याच्या समोरची साईड का, कारण पहिली गोष्ट इथं ऑप्टूस अँगल बनवून राहिला 90 डिग्रीच्या समोरची साईड हे, आणि त्यानंतर आपण हायपोटेनसचा स्क्वेअर घेतो असतो पायथागोरस थेरमनुसार, त्या कारण आपण एबीचा स्क्वेअर घेतला. इथं एबी आहे, आपल्या प्रूफ मध्ये एबी आहे की नाही, म्हणून इथं बरोबर एबी आला. आता त्यानंतर दुसरा आपण जेव्हा ट्रायंगल घेऊ तेव्हा हाही एक्यूट अँगल आहे, हाही एक्यूट अँगल आहे, हाही एक्यूट अँगल, तिन्ही अँगल एक्यूट अँगलच आहे, म्हणजे काय 90 डिग्री पेक्षा छोटेच आहे. परंतु तीन पैकी कोणतीही घेतले तर नाही चालत. आपल्याला काय घ्यावं लागेल, जेणेकरून एसीचा स्क्वेअर येईल सगळ्यात पहिल्यांदा. का, कारण इथं एसी आहे की नाही, त्या कारणाने आपल्याला काय घ्यावं लागेल, हा वाला अँगल घ्यावं लागेल, एएमसी घ्यावं लागेल, ट्रायंगल एएमसी घ्यावं लागेल. त्यामधला अँगल एएमसी हा एक्यूट अँगल आहे, ज्याच्यामध्ये याच्या समोरची साईड जसं पायथागोरस थेरम यूज करतो. पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेनस समजा, ही हायपोटेनस समजा, म्हणजे एसीचा स्क्वेअर इक्वल टू ही साईड घेऊन देऊ, कोणती, एएमचा स्क्वेअर प्लस एमसीचा स्क्वेअर, बस इथपर्यंत पायथागोरस थेरम नुसार आपण आलो. आता जसं याच्यामध्ये नवीन क्रिएशन केलं तसं याच्यामध्ये सुद्धा करावं लागेल. आता प्लस न करावं लागेल की मायनस करावं लागेल, हे सांगितलं की एक्यूट अँगल आहे म्हणून मायनस करायचं, ऑप्टूस अँगल आहे म्हणून प्लस करायचं. या ठिकाणी मायनस करून टाकू. आता मायनस कोणता टॉपिक करा सांगा बरं, हा MC 2MC हा मायनस केला आणि त्याला मल्टिप्लाय कोण करावं लागेल, MD. हा टॉपिक आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, याला टाकला आपण 2 नंबर. आता जर मला प्रूफ मध्ये म्हटलं आहे की AB प्लस AC, एबीचा स्क्वेअर प्लस एसीचा स्क्वेअर आहे, म्हणजेच काय, इथं एबीचा स्क्वेअर दिसून राहिला, या ठिकाणी एबीचा स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी एसीचा स्क्वेअर आहे की नाही. जर हे दोन्हीची ऍडिशन मला पाहिजे आहे तर ह्या सर्व इक्वेशनची मला ऍडिशन करावं लागेल, तेव्हा लेफ्ट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडची ऍडिशन होऊन जाईल आणि राईट हँड साईडचं पाहत राहू एवढी होते का नाही होत आहे की नाही. सगळ्यात पहिल्यांदा काय करू, लेफ्ट हँड साईड पूर्ण इक्वेशनची ऍडिशन करून टाकू. इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2, या दोन इक्वेशनची ऍडिशन करू. मग काय, लेफ्ट हँड साईडची ऍडिशन, एबीचा स्क्वेअर प्लस एसीचा स्क्वेअर, इक्वल टू, आता ह्या सर्व आपण याच्यासोबत हा टॉपिक ऍडिशन मध्ये, AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD. त्यानंतर आता प्लस AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर आणि त्यानंतर मायनस 2MC त्यानंतर इंटू MD. शोधा बरं याच्यात काही कोणता टॉपिक कॅन्सल होते का पहा बरं. कोणता टॉपिक कॅन्सल होते का पहा. बघा मायनसचं साईन आहे ना एका ठिकाणी, हे बघा ह्या ठिकाणी मायनसचं साईन आहे. आता हा टॉपिक पहा बरं. एक अजून याच्यात टॉपिक असा बनते आपल्यापाशी, एक टॉपिक असा बनते की हे बघा या ठिकाणी लिहितो की हा यम हा मिड पॉइंट आहे आपला. इथं म्हटलं सुद्धा गिवन मध्ये आपण यम हा मिड पॉइंट आहे. यम हा जर मिड पॉइंट आहे तर ह्या लाईनचे 2 इक्वल पार्ट झाले आहे की नाही. यम हा मिड पॉइंट आहे म्हणजेच काय, यम BM आणि MC हा का झाला, सेम झाला आहे की नाही. यम हा मिड पॉइंट आहे, ह्या मिड पॉइंट मुळे हे 2 इक्वल पार्ट झाले. हा पार्ट B आणि B पासून M पर्यंतचा आणि M पासून C पर्यंतचा, हे इक्वल व्हॅल्यूचे झाले. म्हणजेच काय आपण लिहू शकतो की BM इक्वल टू काय आहे, MC आहे. BM इक्वल टू आहे MC. ओके, BM आहे इक्वल टू MC, BM इक्वल टू MC. आता या ठिकाणी जो MC आहे, त्या MCच्या जागी मी BM टाकू शकतो, किंवा या ठिकाणी जो BM आहे
त्या BM च्या जागी मी MC टाकू शकतो, आहे की नाही. BM च्या जागी MC, मग आपल्यानुसार ऍडजस्टमेंट करायची की काय करायचं होतं. जर आपल्याला कॅन्सल करायचा आहे कोणता तरी टॉपिक तर काय करायला लागेल, हे बघा हा टॉपिक, त्याच्या खाली मी लाईन काढून राहिलो, तो टॉपिक पहा आणि हा टॉपिक पहा. हा आहे पॉझिटिव्ह मध्ये, हा पूर्ण टॉपिक आहे, हा पॉझिटिव्ह मध्ये, हा पूर्ण टॉपिक. आणि हा आहे निगेटिव्ह मध्ये, MD इथे आहे, MD इथे आहे. BM म्हणजेच MC होते, आहे की नाही. आणि 2 इथे आहे, 2 इथे आहे. हा पूर्ण टॉपिक पॉझिटिव्हचा आहे, हा पूर्ण टॉपिक निगेटिव्हचा आहे एकाच साईडला. त्या कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय होऊन जाईल, आपला टॉपिक कॅन्सल होऊन जाईल. त्याच्या कारणानं आपण काय करू, आता एक काम करू की ह्या टॉपिक पुन्हा लिहू आणि MC ची व्हॅल्यू रिप्लेस करून टाकू MD मध्ये. म्हणजेच काय, AB चा स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2BM इंटू MD प्लस MD. हा तिथं करून टाकू रिप्लेस. कुठपर्यंत आलो, MD प्लस AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर आणि मायनस 2MG जागी BM हा टॉपिक रिप्लेस केला आणि इंटू MD. ठीक आहे, म्हणजेच आपल्यापाशी आता हा पॉझिटिव्ह हा टॉपिक आणि निगेटिव्हचा हा टॉपिक आपल्यापाशी सेम आहे बिलकुल. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू रिप्लेस केली आहे फक्त, आणि त्या कारणानं हा टॉपिक आणि हा टॉपिक आपला कॅन्सल होतो. कारण ह्या टॉपिक मधून मायनस झाला हा टॉपिक, म्हणजे 0 झाले, आहे की नाही. त्याच टॉपिक मध्ये तोच टॉपिक मायनस केला 0 होते ना, 2 - 2 0 होते ना. त्याच्या कारण तसाच हा झाला, हा पॉझिटिव्ह नंबर मायनस निगेटिव्ह नंबर. त्याच्यानंतर आता काय राहिलं आपल्याकडे ते पहा. आता आपल्यापाशी झाला AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर. आपल्याला एक टॉपिक भेटलाच आहे प्रूव्ह मधला, हा टॉपिक भेटलाच आहे. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मिळाला आहे कायची. हा, आता AM स्क्वेअर जो आहे, AM स्क्वेअर आहे, इथे AM स्क्वेअर आहे, तर 2AM स्क्वेअर आणि BM स्क्वेअर आहे, आणि इथं आहे का BM स्क्वेअर, MC म्हणजे BM होते, आहे की नाही. तर ह्या MCच्या जागी ह्या MCच्या जागी रिप्लेस करून टाकू आपण, BM करून टाकू, इथे BM करून टाकू. म्हणजेच काय, BM चा स्क्वेअर म्हणजे काय, प्रूफच होऊन जाते आपल्याला पूर्ण टॉपिक. म्हणजेच काय, इक्वल टू AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर 2AM स्क्वेअर आणि प्लस मध्ये होऊन जाईल 2BM स्क्वेअर, 2BM स्क्वेअर. प्रूव्ह दॅट. लिहून घ्या. द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल म्हणजेच काय, डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल, हे आहे डायगोनल PR आणि PT, PR अँड QS. ह्या दोन्ही डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन करून टाकू परत. तो टॉपिक प्रूव्ह मधला आहे, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. ऍडिशन म्हणजेच काय, PR स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर, है की नाही. ऍडिशन ऑफ रोम्बस इज इक्वल टू दिलं, हे आपल्यालाच करावं लागणार आहे. हे स्टेटमेंट दिलं राहील फक्त पेपरमध्ये, ना डायग्राम दिले राहील ना काहीच दिले राहील, फक्त स्टेटमेंट दिले राहील. स्टेटमेंट वरून आपल्याला करणार जे काही आहे ते. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द डायगोनल, स्क्वेअर काढून टाकायचा, त्याच्या डायगोनल काढून टाकायच्या, स्क्वेअरच्या सर्व साईड सेम दाखवून द्यायच्या. डायगोनल या ठिकाणी इंटरसेक्ट होते म्हणून T दाखवून द्यायचा. आणि सम ऑफ द स्क्वेअर ऑफ डायगोनल म्हणते, त्या कारणाने डायगोनलच्या स्क्वेअरची ऍडिशन इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल द साइड. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ऑल द साइड म्हणजे सर्व साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन आहे म्हणते. म्हणजेच काय, PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर, या सर्व साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन. हे आपल्याला प्रूव्ह मधलं स्टेटमेंट आहे. मग गिवन मध्ये आपल्याला लिहिता येते डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे तर क्वाड्रिलॅटरल PQRS इज स्क्वेअर, हे आपलं गिवनचं स्टेटमेंट. त्यानंतर डायगोनल दिसून राहिल्या, डायगोनल इज PR and QS is intersect.
पॉइंट टी, टीच्या ठिकाणी ते इंटरसेक्ट होऊन राहिलं. टीच्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहे आणि त्यानंतर आपण प्रूफ करणार ह्या टॉपिकला. प्रूफ कसं करणार? एक तर आपल्याला प्रूफ करायचं असेल तर स्क्वेअरच्या सर्वचे सर्व जे डायगोनल आहे ते डायगोनल ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते त्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतात. त्या कारणाने प्रत्येक ठिकाणी 1 2 3 4 चारही ट्रँगल आहे. हा ट्रँगल, हा ट्रँगल, हा ट्रँगल, हा ट्रँगल, ह्या सर्व ट्रँगल मध्ये पायथागोरस थेरम यूज करून आपण उत्तर काढू शकतो. पण खूप लांब जाणार उत्तर आपलं. वरुडला तसंच शिकवलं, पण तुम्हाला मी अपोलोनियस थेरम नुसार शिकवतो. म्हणजे काय शॉर्ट मध्ये ना इथपर्यंत आन्सर येऊन जाईल. तिथे बोर्ड लागते. त्या कारणाने आपण काय करू की इन 2 ट्रँगल डिसाइड करून, एक हा ट्रँगल घेऊन घेऊ आपण मोठावाला. हा ट्रँगल का, हा ट्रँगल घ्या, छोटावाला ट्रँगल का नाही घेतला? कारण अपोलोनियस थेरम मध्ये काय होते की आपल्याला हायपोटेनसवर परपेंडिक्युलर पाहिजे. अपोलोनियस थेरम मध्ये काय पाहिजे, या ठिकाणी हायपोटेनस जर असन, सॉरी 90 डिग्रीचा अँगल पाहिजे. इथे 90 डिग्रीचा ट्रँगल पाहिजे, ट्रँगल हा 90 डिग्रीचा पाहिजे आणि ह्या हायपोटेनसवर परपेंडिक्युलर पाहिजे. असं जर कंडिशन असेल तरच काय करू शकतो आपण, अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. ज्याच्यामध्ये हा ट्रँगल दिसून राहिला आणि या ट्रँगलच्या ही जी साईड आहे म्हणजे इथे 90 डिग्री आहे ना, 90 डिग्री नाही, 90 डिग्री नाही, परंतु या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी आपले 90 डिग्री बनून राहिला, हा ठिकाणी 90 डिग्री बनून राहिला आणि त्या कारणाने हा हायपोटेनसवर आपला परपेंडिक्युलर आहे. त्या कारणानं आपण अपोलोनियस थेरम नुसार याला सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करायचं रे सांगा बरं. हा, सगळ्यात पहिला इन ट्रँगल घेऊन घेतो. इन ट्रँगल PQS, इन ट्रँगल PQS मध्ये PQS ह्या मोठावाला ट्रँगल आणि ह्या ट्रँगल मध्ये काय राहणार की PQ चा स्क्वेअर है ना प्लस PS चा स्क्वेअर, PQ चा स्क्वेअर प्लस PS चा स्क्वेअर आणि इक्वल टू PT स्क्वेअर, 2PT स्क्वेअर आणि प्लस 2QT स्क्वेअर, 2QT स्क्वेअर. आता QT आणि ST हे दोन्ही सेमच आहे की नाही. मग QTच्या जागी ST लिहिला तर काही प्रॉब्लेम नाही होणार. त्याच्यानंतर हा झाला एक टॉपिक आपला. त्यानंतर सेकंड इन ट्रँगल, दुसरा ट्रँगल आहे आपल्यापाशी SRQ उरलेलं ट्रँगल SRQ. SRQ मध्ये सुद्धा तसंच SR चा स्क्वेअर प्लस QR चा स्क्वेअर, QR स्क्वेअर आणि इक्वल टू 2RT स्क्वेअर, जो परपेंडिक्युलर आहे आपल्या हायपोटेनसवर तो RT स्क्वेअर, 2RT स्क्वेअर आणि प्लस 2QT स्क्वेअर, 2QT स्क्वेअर. चला आता काय करायचं, आता पहा हा टॉपिक ज्याच्यामध्ये मला काय PQ प्लस PS, PQ आणि PS आणि SR आणि QR ह्या सर्वांची ॲडिशन झाली आहे. म्हणजेच काय लेफ्ट हँड साईडची ॲडिशन पाहिजे प्रूव्ह करायसाठी, लेफ्ट हँड साईडची ॲडिशन पाहिजे आणि राईट हँड साईडचं काय व्हायचं आहे ते पाहत राहू. ठीक आहे ना. त्या कारणाने ह्या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. बाय. चला मग आता मी करतोय इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन वरून असं म्हणू शकतो मी की PQ स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर प्लस SR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर इक्वल टू, आता राईट हँड साईडची ॲडिशन राईट हँड साईड सोबत 2PT स्क्वेअर प्लस 2QT स्क्वेअर
प्लस 2RT² प्लस 2QT². आता आपल्याला हे दोनच पाहिजे है की नाही. हे सर्वचे सर्व आपल्याला पाहिजे नाही. हे तर झालं आपले एक साइड क्लिअर झाली. एक साइड क्लिअर झाली. तुम्ही म्हणाल हे राईट हँड साइड आहे. PT आहे, हा PT आहे, हा कुठे गेला PT, हा PT आहे आणि RT आहे, हा RT आहे. PT आणि RT ची व्हॅल्यू सेम आहे आणि याची ह्या दोघांची व्हॅल्यू सुद्धा काय आहे, सेम आहे. त्या कारणाने एक काम करू शकतो. इथं आपण 2PT² टाकला. त्याच्यानंतर बरं याला जवळ आणलाय ना आपण, इकडे डायरेक्ट कॉमन्स काढला काय. बरं ह्या RTच्या जागी आपण PT टाकू शकतो आहे की नाही. 2PT ची व्हॅल्यू आणि 2RT ची व्हॅल्यू सारखीच आहे ना, मग RTच्या जागी PT टाकून देऊ. आणि त्यानंतर प्लस इथं QT आहे आणि इथं TS आहे, तर TSच्या जागी सुद्धा काय टाकू शकतो आपण, TSच्या जागी सुद्धा QT टाकू शकतो. म्हणजेच काय, इथं 2QT² आणि प्लस PT आहे. PT आणि RT सारखंच आहे म्हणून RTच्या जागी PT टाकतो, PT², 2PT². आणि त्याच्यानंतर या ठिकाणी प्लस काय करून टाकायचं, 2TS आहे तर TSच्या जागी काय टाकतो, QT टाकतो, कारण TS आणि QT सारखा आहे. TS आणि QT सेम आहे, हे दोन साइड सेम असतात आणि हे दोन साइड सेम असतात. त्या कारणाने इथं टाकतो मी QT, 2QT². आता काय झालं पहा, आता याच्यामध्ये होते की 2PT आणि 2PT 4PT, 4PT² असं झालं. त्यानंतर 4QT² प्लस 4QT². आता समोर आपल्याला काय पाहिजे, PR पाहिजे ना, PR पाहिजे, PR. बरं आता PTच्या हाफ होते ना PR, नाही डबल होते, PTच्या डबल होते PR. एवढं झालं बरं. आता एक काम केलं यांनी याच्यामध्ये, हे बघा हा जो स्क्वेअर आहे हा PTचा स्क्वेअर आहे, हा जो स्क्वेअर आहे हा QTचा स्क्वेअर आहे. जर मला याचा स्क्वेअर व्हॅल्यू नाही बदलवायची आहे, याचा जर स्क्वेअर करायचा असेल तर काय करू, याचा स्क्वेअर रूट काढू. म्हणजे 4चं स्क्वेअर रूट निघते 2PT आणि हा ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजेच काय झाला 2चा स्क्वेअर 4 आणि PTचा स्क्वेअर PT². त्यानंतर प्लस इथं काय केलं आपण, तिथे तसा स्क्वेअर रूट 2QT², म्हणजे 2चा स्क्वेअर झाला 4 आणि QTचा स्क्वेअर झाला QT². समोर आता काय आहे, आता 2PT म्हणजे काय होते, 2PT, PTची डबल केली तर PR भेटते, हा PTची डबल केली तर PR मिळते, म्हणजेच काय PRचा काय होऊन जाईल स्क्वेअर. त्यानंतर QTची डबल केली तर काय होते, QS भेटते. त्या कारणाने इथं प्लस QS². ठीक आहे, असा टॉपिक आपल्याला प्रूव्ह झाला. पायथागोरस थेरम नुसार कन्फ्युज नाही होत, पण पायथागोरस थेरम नुसार सरळ येते, पण ते वेळ जास्त लागते. यालेच कोणता कमी वेळ लागला है की नाही. हा कोण, हा ह्या